नमस्कार मित्रांनो, या लोकांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा होण्यास सुरू। यामध्ये कोणते लाभार्थी पात्र असणार आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, आपल्या कुटुंबातील एखादा लाभार्थी निराधार अनुदान योजनेअंतर्गत पात्र असेल, यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना असेल, इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना असेल, विधवा निराधार अनुदान योजना असेल, त्यानंतर दिव्यांगासाठी अनुदान योजना असेल, या पाचही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट 2 महिन्याची रक्कम एकदाच 3000 रुपये जमा होण्यास सुरू झालेली आहे। यामध्ये मार्च महिन्याचा 1 हप्ता आणि एप्रिल महिन्याचा 1 हप्ता ज्या लाभार्थ्यांचा थकीत होता, ज्या लाभार्थ्यांचा डीबीटी ऍक्टिव्ह पूर्ण नव्हती, ज्यांनी डीबीटी ऍक्टिव्ह केलेले आहेत, ज्यांनी आपल्या बँक खात्याला आधार लिंक केलेले आहेत, ज्यांचे हप्ते थकीत होते, अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये आता एकदाच 3000 रुपये एकूण 2 हप्ते जमा होण्यास सुरू झालेले आहेत। आज काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल, उद्या काय होईल, येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये सर्व जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये निराधार अनुदान योजनेचे थेट डीबीटी मार्फत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये एकूण 2 हप्ते जमा केले जात आहेत। तुमच्या सुद्धा खात्यामध्ये लवकरच येतील। जर तुम्ही या योजनेअंतर्गत पात्र असाल तर, जर तुमच्या बँक खात्याला डीबीटी ऍक्टिव्ह नसेल, आधार लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या, कारण इथून पुढे सर्व योजनेचे पैसे थेट डीबीटी मार्फतच मिळणार आहेत। राज्य सरकारच्या माध्यमातून व केंद्र सरकारच्या माध्यमातून याबद्दलचा शासन निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता की ज्यांचे डीबीटी ऍक्टिव्ह आहेत अशाच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये आम्ही पैसे थेट पाठवणार आहोत। ज्यांनी डीबीटी ऍक्टिव्ह केलेले नाही त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे येणार नाहीत, असं सुद्धा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं होतं। जर तुम्ही डीबीटी ऍक्टिव्ह केलेला नसेल तर लवकरात लवकर डीबीटी ऍक्टिव्ह करून घ्या आणि निराधार अनुदान योजनेचे सलग पैसे आपल्या बँक खात्यामध्ये मिळवा। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे अचूक अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाईल। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।